नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर गुरुवार हा वार स्वामी समर्थ दत्त गुरूंचा वार मानला जातो. या गुरुवारी आपण व्रत करतो, पूजा करतो, सेवा करतो आणि त्याचे फळ आपल्याला मिळते. तसेच आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदण्यासाठी आपण गुरुवारी एक उपाय करणार आहोत. तो उपाय आहे भगवान विष्णूंचा. श्रावण महिना हा हिंदू पंचांगातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. हा महिना साधारणपणे जुलै ऑगस्टच्या दरम्यान येतो. या काळात पावसाळा पूर्ण जोमात असतो, वातावरण शुद्ध असतं आणि भक्तिभावाचा माहोल असतो. श्रावण महिन्यात भगवान शिवांना शिवामूठ वाहिली जाते. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी निरनिराळे उपाय केले जातात आणि त्या उपायांमुळे आपल्या आयुष्यातील कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होत असते. तसाच एक उपाय आपण गुरुवारी करणार आहोत. गुरुवार हा दिवस गुरु बृहस्पती या ग्रहाचा मानला जातो. हा दिवस भगवान विष्णू, महालक्ष्मी आणि संतोषी मातेला अर्पण केला जातो. श्रावण महिन्यात गुरुवारी केलेले उपाय आणि पूजन इतर वेळीपेक्षा अधिक फलदायी मानले जातात. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरुवारी हा उपाय नक्की करा. तर उपाय केल्याने आपल्याला खूप जास्त फायदे मिळणार आहेत. आपल्याला या उपायामुळे गुरु ग्रह प्रसन्न करून नशीब उजळवण्यास मदत होईल. विवाहात अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतील. घरातील वादविवाद मिटून सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. आरोग्य आणि मानसिक शांती मिळते. आपण जे कोणते काम करू त्यामध्ये यश येते. आपली अडकलेली कामे मार्गी लागतात आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीचे वातावरण निर्माण होते. आपण कष्ट करून मिळवलेला पैसा आपल्या हातामध्ये टिकून राहतो. आपल्या घरातील सर्व कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहते. आपले आरोग्य चांगले राहते. त्यामुळे हा उपाय नक्की करा. श्रावण गुरुवारी पिवळ्या वस्तूचे पूजन करायचे आहे आणि त्या वस्तू दान करायच्या आहेत. चला तर उपाय कसा करायचा आहे ते पाहूया. हा उपाय करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू घरच्या घरी किंवा सहज बाजारात मिळतात. या पूजेसाठी आपल्याला पिवळा कापड लागणार आहे. ते कापड स्वच्छ आणि नवा किंवा अगोदर वापरलेलं असलं तर ते स्वच्छ धुतलेलं असावं. 1 चमचा हळद लागणार आहे. पिवळी फुलं म्हणजेच झेंडू, कमळ, सूर्यफूल किंवा इतर पिवळ्या रंगाची कोणतीही फुले चालतील. 1 वाटी हरभरा डाळ लागणार आहे. 100 ग्रॅम गूळ लागणार आहे. 2, 5 किंवा 7 नग केळी लागणार आहेत. तुपाचा दिवा, कापसाची वात, पिवळ्या रंगाचा नैवेद्य म्हणजेच शिरा, केशरी भात, लाडू इत्यादी चालू शकते. त्यानंतर भगवान विष्णू किंवा गुरु बृहस्पती यांचा फोटो किंवा प्रतिमा आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. तांब्याचे किंवा पितळेचे भांडे पाणी ठेवण्यासाठी लागणार आहे. हा उपाय आपण श्रावण महिन्यातील कोणत्याही गुरुवारी करायचा आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर हा उपाय करायचा आहे. घरातील पूजाघर किंवा ईशान्य दिशेला हा उपाय पुरुष किंवा स्त्री या दोघांनी केला तरी चालतो. हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचं. स्नान करून पिवळ्या किंवा केशरी रंगाची स्वच्छ कपडे शरीरावर परिधान करायची. पूजा घर किंवा ज्या ठिकाणी उपाय करणार आहोत त्या जागेची नीट स्वच्छता करून घ्यायची. एक पाट ठेवायचा. पाटावर पिवळ्या रंगाचं कापड पसरायचं. त्या कापडावर भगवान विष्णू किंवा गुरु बृहस्पती यांचा फोटो ठेवायचा. फोटोच्या शेजारी पाणी, हळद, फुलं, चणे डाळ, गूळ, केळी आणि तुपाचा दिवा तयार करायचा आहे. पूजा व्यवस्थित अगदी छान मांडून घ्यायची आणि प्रार्थना करायला सुरुवात करायची. भगवान विष्णूंना मनोमन आव्हान करायचं, प्रार्थना करायची आणि त्यांना हळदी कुंकू लावायचं. पिवळं फूल अर्पण करायचं. पिवळ्या रंगाचा हार मिळाला तर तो देखील अर्पण करायचा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा. चणे डाळ, गूळ, केळी आणि पिवळा नैवेद्य भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर ठेवायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे. भगवान विष्णूंच्या समोर बसून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा म्हणायचा आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही म्हणू शकता. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आपल्या मनातील इच्छा हा मंत्र म्हणून स्पष्टपणे भगवान विष्णूंना सांगायची आहे. आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या अगदी स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडायच्या आहेत. प्रार्थना करायची आहे, माझ्या ह्या अडचणी भगवान दूर करा आणि माझ्या इच्छा पूर्ण होऊ द्यात, असं
भगवानांना सांगायचं आहे. अगदी मनोमन प्रार्थना झाल्यानंतर, पूजा पूर्ण झाल्यानंतर चणे डाळ, गूळ, केळी आणि पिवळा कपडा हे गरजू व्यक्तींना दान करायचं आहे. दान करताना अगदी मोकळ्या मनाने दान करायचं आहे. कुठलाही अहंकार मनामध्ये ठेवायचा नाही. या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार खाऊ नका. शक्य असल्यास दिवसभर उपवास ठेवावा किंवा फलाहार घ्यावा. गुरुवारी केस, नखे कापणे टाळावे. दान करताना नेहमी उजव्या हाताने करा. या दानाचे फळ तुम्हाला जलद मिळते. कोणालाही दुखावणारे बोल किंवा वागणूक गुरुवारी ठेवू नका. उणे दुने बोलू नये. तर या उपायाचे फायदे आपल्याला खूप जास्त होणार आहेत. या उपायाने आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणी नष्ट होणार आहेत. नोकरीत, व्यवसायात, शिक्षणात प्रगती होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारते. विवाहात अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतात. योग्य जोडीदार मिळतो. घरात शांतता निर्माण होते. भांडणं कमी होतात. प्रेम वाढतं. आरोग्य सुधारतं, म्हणजेच मानसिक ताण कमी होतो. तर मंडळी, पिवळ्या रंगामुळे मेंदूत आनंद आणि आशावाद निर्माण होत असतो. हळदीमुळे वातावरण शुद्ध होते. दान केल्यामुळे मानसिक समाधान आणि सकारात्मकता वाढते. मंत्र जप केल्याने मेंदूला एकाग्रता आणि शांती मिळते. त्यामुळे या उपायाचे फायदे खूप जास्त आहेत. तर अशा प्रकारे भगवान विष्णूंचा हा उपाय तुम्ही नक्की करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करून घ्या. लक्षात घ्या, कोणताही उपाय हा मनापासून श्रद्धेने केला पाहिजे. हा उपाय केला आणि संध्याकाळी लगेच त्याचं फळ मिळेल असं नाही. आपण कोणत्याही परमेश्वराची सेवा केली, मंत्र जप केला किंवा उपाय केला तर तो कधीही वाया जात नाही. आपल्या नशिबी चांगल्या गोष्टी येतातच म्हणजे येतातच. फक्त अगदी मनोभावे विश्वास ठेवण्याची गरज असते. नाहीतर तुम्ही म्हणाल, मी हा उपाय केला आहे आणि मी काहीच कामच करणार नाही आणि माझे सगळे कर्ज फिटेल, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तर असं होईल का हो? तर असं होणार नाही. ते म्हणतात ना, कष्टाला नशिबाची साथ असली पाहिजे तरच आपण आपल्या आयुष्यात काहीतरी करू शकतो. म्हणूनच आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी भगवान विष्णूंची ही सेवा करायची आहे. त्यामुळे कष्ट करत राहायचं आणि असे उपाय करत राहायचं. मग बघा, तुमच्या आयुष्यातील कोणत्याही अडचणी लगेच दूर होतील. चला तर पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका.